नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन येतो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे वनरक्षक पदाकरिता. तर त्याचं ठाणे या वन वृत्ताचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची यादी आलेली आहे. तर याच्यामध्ये जर बघाल तर खूप विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे, की या लिस्टमध्ये जर पाहाल तुम्ही, 1 मिनिट तर लिस्ट दाखवतो पहिलं. यांनी काय केलं, की टोटल 80,207 विद्यार्थ्यांना काय केलं, की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्याच्यानंतर याच्यासाठी मेजरमेंटसाठी, फिजिकल मेजरमेंटसाठी बोलावलेलं आहे. तर या विद्यार्थ्यांना काय केलेलं आहे, की त्यांनी बोलावलेलं आहे, तर ते 6 विभागात त्यांनी हे केलेले आहेत, डिव्हाईड केलेले आहेत, विभागले आहेत. एक ठाणे आहे. ठाणे एका ठिकाणी, त्याच्यानंतर शहापूरला, डहाणूला, त्याच्यानंतर जव्हारला, त्याच्यानंतर अलिबागला आणि रोह्याला अशा ठिकाणी काय केलं, की त्यांनी विद्यार्थ्यांना डिस्ट्रिब्यूट केलेलं आहे. तर त्याची ही यादी आहे. तुम्हाला ही यादी टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल किंवा इथं वेबसाईटवरही आहे. तुम्ही कोणतीही यादी पाहू शकता. तर ठाण्याला मुली आहेत. सर्व मुली ठाण्याला आहेत. तर बाकी इथे डिव्हाईड करून दिलेले आहेत. बघा 6 ठिकाणी काय केलं, की डिव्हाईड करून दिलेले आहेत. ठाण्याचे जे विद्यार्थी होते ते कंप्लीट. आता इथं विद्यार्थ्यांना असा प्रश्न आहे, की इथं जर तुम्ही बघाल, तर यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म विचारलाय, फोटो विचारलाय, ओळखपत्र विचारलंय, अधिवास प्रमाणपत्र, वयाचं प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हतेचं प्रमाणपत्र आणि इथे एम-एस-सी-आय-टी प्रमाणपत्र विचारलंय सर्व उमेदवारांकडून. आता हे जर नसेल, तर तुम्हाला डिस्क्वालिफाय करता येईल का? असं जरांना डाऊट आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे, की काय आहे एक्झॅक्टली. सगळ्यात पहिलं याच्यासाठी जर बघितलं, तर आपण काय करूयात, की जी जाहिरात आहे, ती बघूयात. जाहिरातीमध्ये त्याचा काही उल्लेख आहे का? ते बघूयात. ही जर फॉरेस्ट गार्डची जाहिरात आहे. ओके. शैक्षणिक अर्थामध्ये 12वी आहे. नॉर्मलसाठी आणि बाकीचे एस-टी कॅन्डिडेट असतील, जे पेशा क्षेत्राचे, त्यांना काय केलेलं आहे, फक्त 10वीची अट आहे. तर बघा, की जे विद्यार्थी नॉर्मल विद्यार्थी आहेत, त्यांना काय की 12वीची अट आहे आणि बाकीचे आहे उमेदवार म्हणजे एस-टी उमेदवार असतील, तर त्यांना 10वी असेल. माजी सैनिक असेल, त्यांनाही 10वी असणार आहे. त्याच्यानंतरनं नक्षलवादी हल्ल्यात मरण पावलेल्या खबरी, वनखबरी वगैरे त्यांचीही 10वी अशी असणार आहे. त्याच्यानंतरनं बाकीचं कुठलंही त्यांनी अट काय केलेलं आहे, की हे केलेली नाहीये इथे. म्हणजे बाकीची शैक्षणिक बाबत कुठलीही अट नाहीये. तर यांनी इथं फक्त काय केलंय, की आता माहिती नाही ते त्यांच्याकडून चुकून झालं की काय? बट इथं त्यांनी काय केलं, की हे टाकलेली आहे एम-एस-सी-आय-टी. तर बाकीचे विभाग बघितले. सपोज मी काय केलं, की पुण्याचे तुम्हाला हे दाखवतो, लिस्ट दाखवेल. ओके. पुण्याची विभागाची लिस्ट दाखवेल. तर याच्यामध्ये एकच मिनिट मी आय थिंक शेवटी दिली त्यांनी लिस्ट. कोणकोणते डॉक्युमेंट लागतात. तर जर तुम्ही बघाल इथे, तर यांनी हॉल तिकीट मागितले, आधार कार्ड मागितलेलं आहे. ओके. आधार कार्ड मागितलेलं आहे. त्याच्यानंतरनं 10वीचे प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, 12वी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, ई-डब्ल्यू-एस, त्याच्यानंतरनं समांतर आरक्षण. इथं एम-एस-सी-आय-टी कुठेही नाहीये. लक्षात घ्या, इथे एम-एस-सी-आय-टी कुठेही नाही. दुसऱ्या विभागाचं गेलं आता असं नसतं, की प्रत्येक विभागाचं वेगवेगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं लावतात ते. दुसऱ्या विभागाचं बघूयात आपण कुठल्या. आता मी औरंगाबादचं बघत आहे. तर औरंगाबादच्या बाबत बघा हे औरंगाबादचं आहे. तर इथे जर पाहिलं तुम्ही तर याच्यामध्ये यांनी तुम्हाला प्रवेशपत्र सांगितलेलं आहे, ओळखपत्र सांगितलेलं आहे. त्याच्यानंतरनं तुम्हाला काय काय केलेलं आहे, की ऑनलाईन फॉर्मची प्रिंट, त्याच्यानंतरनं शा शा काय म्हणते शैक्षणिक अर्थासंदर्भात, वयासंदर्भात प्रमाणपत्र, आरक्षणासंदर्भात प्रमाणपत्र. इथेही एम-एस-सी-आय-टीचा कुठेही उल्लेख नाहीये. लक्षात घ्या कुठेही नाहीये. फक्त इथंच त्यांच्याकडून असं एकतर चुकून झालं असेल, ते अट नसेल ती. ओके. त्यामुळे लक्षात घ्या, की आता इथेही बघितलं सपोज याच्यामध्ये जर बघितलं, तर इथेही त्यांनी काय केलं, की कुठलंही हे नाही सांगितलेलं. एम-एस-सी-आय-टी बाबत कुठेही नाही. आता धुळ्याचं पाहताय, धुळ्यामध्येही कुठेही तुम्हाला एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेटचा उल्लेख नाहीये. त्याच्यानंतर जर बघाल, तर त्यामुळं काय तर तुम्ही बघाल, तर इथं एम-एस-सी-आय-टी नसेल, तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाहीये. जर सर्टिफिकेट असेल, तर बिनधास्त जा. ते तुम्हाला काही रिजेक्ट वगैरे काही करणार नाहीयेत. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.